निसर्गरम्य कोकणात दुर्गम भागात आजही दुष्काळाच्या झळा बसतायत। वर्षानुवर्ष पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला। मात्र याच दुष्काळावर आणि पाणी टंचाईवर एका भूमिपुत्रानं मात केली आहे। स्वखर्चानं स्वतःच्या गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या 4 गावांची तहान या भूमिपुत्रानं भागवली आहे। मुंबईत कामानिमित्त गेलेल्या दिलीप उतेकर यांनी आपल्या खेड तालुक्यातील मूळ गावी ही योजना राबवत एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवलाय। खेड तालुक्यातील हे साखरगाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं हे छोटंसं टुमदार गाव। मात्र या गावावर संकट होतं ते पाणी टंचाईचं। गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या लोकांना मैलोन मैल पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती। मात्र आता त्यांची वणवण संपुष्टात आली आहे। दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेल्या पाणी टंचाईच्या प्रश्नाकडे भूमिपुत्र दिलीप उतेकर यांनी लक्ष घातलं आणि खिशातून 1.25 कोटी रुपये खर्च करून गावात यशस्वी नळपाणी योजना राबवली। पाणी टंचाई मी स्वतः अनुभवलेलं आहे, कारण माझा इथे जन्म झालेला आहे। त्याच्या किती हालअपेष्टा, किती किलोमीटर 10-20 किलोमीटर जाऊन पाणी आणायचो बिना चपलीचे, आणि पाण्यासाठी अहोरात्र म्हणजे 2-4 भांडीसाठी 24 तास निघून जायची। ते सगळं आम्ही स्वतः केलेलं आहे। तर तेव्हा लहानपणापासून एक माझी इच्छा होती की ही परिस्थिती आपल्यावरती का असावी, ती बदल का होऊ नये। तर जेव्हा मोठं झाल्यानंतर जेव्हा कधी आर्थिक परिस्थिती आपली काबूमध्ये असेल, नक्कीच आपण आपल्या गावासाठी काहीतरी प्रयत्न करू। हा साधारण खर्च 1.25 कोटीच्या आसपास आलेला आहे। किती गाव त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये 3 पूर्ण गाव आहेत आणि एक गावातली वाडी आहे धामणांची, आणि जवळजवळ 5,000 लोकवस्तींना त्याचा फायदा मिळालेला आहे। सकाळचे जल अभियान आहे, ही संकल्पना खूप चांगली आहे, कारण ती सगळी गावागावात ती पोचलेली आहे। लोकांना अवेअरनेस यायला लागलेला आहे की पाणी खूप किमती आहे, वाचवलं पाहिजे। शहरात तर लोक करतायत आणि गावामध्ये पण तो त्याचा बऱ्याच प्रमाणात प्रसार झालेला आहे आणि लोक फॉलो करायला लागलेले पण आहे। दिलीप उतेकर मूळचे खेड तालुक्यातील साखर गावातले। कामानिमित्त सध्या मुंबईला वास्तव्याला असतात। लहानपणी पाण्यासाठी केलेली पायपीट आजही त्यांच्या मनावर शहारे आणते। गावकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्याचा निर्धार उतेकर यांनी घेतला आणि आपल्याकडील 1.5 कोटी रुपये खर्च करून 49 बोअरवेल खोदल्या। हे पाणी गावात टाकीत जमा केलंय आणि ते गावाला पिण्यासाठी सोडलं जातं। पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली आणि आता प्रत्येक घरासमोर पाण्याची टाकी दिसू लागली। एक आनंद ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय। आनंदही एवढा की तो शब्दांपेक्षाही गाण्यातून व्यक्त केला जातोय। आमच्याकडे पाण्याची लई टंचाई होती, आता आमच्या पाणी घरोघर आले। आमच्या लोकांनी मले वगैरे काढले, आता आमच्याकडे खूप सोय झाली आहे। आम्हाला अभिमान आहे दिलीप उतेकरांचा। दिलीप उतेकर यांनी 33 वर्ष केलेल्या नोकरीतून मिळालेली पुंजी गावासाठी खर्च केली आणि साखर गावाबरोबरच आजूबाजूच्या 4 गावांच्या पिण्याचा प्रश्नही त्यांनी मार्गी लावला। बोअरवेल बरोबर 22 टाक्या, 20 हँडपंप, यामुळं 5,000 लोकांची तहान भागली आहे। घराजवळ पाणी आल्यानं घराशेजारीत शेतमळेही फुलतायत। आपल्या छोट्याशा जमिनीतही गावकऱ्यांनी भाजी पिकवली आहे। वेगवेगळ्या भाज्यांचं पीक या जमिनीतून आता घेतलं जातंय। यामुळे रोजच लागणारी भाजी त्यांच्या बाजारातून विकत आणावी लागत नाही। ती आपली नाळ आपल्या मातीशी जोडलेली असते आणि या मातीचं ऋण आपण कधीच विसरत नाही, हेच खरं। आपण समाजाचं काही देणं लागतो याच भावनेनं दिलीप उतेकर यांनी अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलंय। त्यांचा हा आदर्श इतरांनी देखील घ्यावा असाच आहे। कॅमेरामन निलेश कदमसह अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।